तुळजाभवानी देवी, आदिशक्तीचं मूळ स्थान. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या आराध्य देवतेबद्दल. आई तुळजाभवानी देवी महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असून आदिशक्तीचे मूळ स्थान मानले जाते. आई तुळजाभवानी देवी जी भक्तांच्या संकटात त्वरित धावून येते, जिचं दर्शन म्हणजे धैर्य, श्रद्धा आणि आत्मविश्वासाचा प्रसाद. तुळजापूर धाराशिव जिल्ह्यातील पवित्र ठिकाण, जिथे बालाघाटाच्या डोंगरावर उंचावर वसलेलं आहे आई तुळजाभवानीचं अद्भुत मंदिर. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेलं असून पूजेचं व्यवस्थापन मराठा पाळीकर भोपे कुलाकडे आहे. येथील वातावरणात भक्तीचा सुगंध आणि शक्तीची अनुभूती मिळते. तुळजाभवानी देवीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी देवीकडून भवानी तलवार प्राप्त केली. त्या क्षणी देवीनेच महाराजांना धर्म आणि न्यायासाठी अखंड शक्ती प्रदान केली. म्हणूनच महाराजांनी तिला आपली कुलदेवता मानली आणि प्रतापगडावरही तिची प्रतिष्ठापना केली. कृतयुगात ऋषी कर्दम यांची पत्नी अनुभूती पातिव्रत्य आणि भक्तीने देवीची आराधना करत होती. कुंकर्ण नावाच्या राक्षसाने तिचा धर्मभंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देवी पार्वती स्वतःहून धावून आली आणि त्या राक्षसाचा संहार केला. त्या क्षणापासून ती ओळखली जाऊ लागली त्वरिता, म्हणजेच त्वरित येणारी आई, आणि म्हणूनच नाव पडलं तुळजाभवानी. देवी त्वरित आपल्या भक्तांच्या आर्त हाकेला धावून येते. ही तिच्या भक्तीची सर्वात सुंदर ओळख आहे. अश्विन महिन्यातील नवरात्र महोत्सवात तुळजापूर नगरी भक्तांनी भरून जाते. शुद्ध प्रतिपदेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आईचं पूजन, आरती, भंडारे आणि भक्तिगीतांनी संपूर्ण वातावरण शक्तिमय होतं. तुळजाभवानी मंदिराचा उल्लेख 14 नोव्हेंबर 1398च्या शिलालेखात आढळतो. अनेक इतिहासकार मानतात की हे मंदिर सुमारे 1600 वर्षांपूर्वी चालुक्य काळात उभारलं गेलं. मुख्य मूर्ती प्राचीन काळापासून गाभाऱ्यात प्रतिष्ठित आहे, तर धाकटे तुळजापूर येथे देवीची प्रतिकृती पूजली जाते. ही कथा आपल्याला शिकवते की तुळजाभवानीला जर तुम्ही मनापासून साथ घातली तर ती त्वरित येऊन आपल्या भक्तांची रक्षा करते.